नमस्कार मंडळी, मी रचना। आज मी बनवणार आहे अंडा मसाला। त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य। मी अंडी बॉईल करून घेतली आणि मग ती सोलून त्यांना अशा चिरा पाडून घ्यायच्या। अंड्यांना चिरा पाडून झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणारा मी मसाला बनवते। मसाल्यामध्ये मी लाल मसाला, हळद आणि मीठ ते मिक्स करून घेतलं। नंतर त्याच्यासाठी मी गोड वाटण केलेलं ते घेतलं आणि त्याच्यामध्ये आपला लाल मसाला मिक्स केलेला होता तो घालून घेतला। मसाला मिक्स करून घ्यायचा चांगला। मसाला मिक्स करून झाल्यानंतर एक अंड्याचा बिंड मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। त्याने मसाल्याला टेस्ट खूप छान येते। ते मिक्स केल्यानंतर जे अंड्याचं बिंड घेतलेलं त्याचं राहिलेलं बाहेरचं बाजू आहे ती पण बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मग ते असं अंड्याच्यामध्ये भरून घ्यायचं। हलक्या हाताने भरायचं, नाहीतर कधी कधी ना तुटतं। तर माझ्यापासूनच तुटलं। भरून झाल्यानंतर मग एक पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ती अंडी फ्राय करायला टाकायची। अंडी चांगली चारी बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची। चारी बाजूनी पलटून फ्राय करून घ्यायची। नंतर त्याच पॅनमध्ये मी तेल घालून लसूण घातली। एक कांदा बारीक चिरून घातला। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेतले। कांदा आणि टोमॅटो चांगला एकजीव करून घ्यायचं। नंतर जो आपण मसाला बनवला होता तो राहिलेला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि जे मी अंड्यामध्ये भरायला मसाला बनवलेला तो राहिलेला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा थोडासा आणि चांगलं मिक्स करायचं। नंतर ते मसाल्याचं जे प्लेट आहे ते धुवून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे। मग ते पाणी चांगलं सुकवून घ्यायचं। त्याच्यामुळं मसाला चांगला भाजलाही जातो आणि शिजलाही जातो। नंतर त्याच्यामध्ये जे आपण अंडी फ्राय करून घेतलेली ती घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। झाला तयार अंडा मसाला। बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।